एक बार ना तुम्ही अशी चण्याची गावरान झणझणीत उसळ करून बघा अशा पद्धतीने. खरं सांगते सगळेजण इतक्या आवडीने खातील ना. म्हणजे आपण नेहमी नेहमी बघा लाल मसाल्याची करतो ना, त्यापेक्षा अशी उसळ एकदा करून बघा. तर त्यासाठी काय करायचे, अशी चणे ना मस्त कुकरमध्ये नरम सॉफ्ट शिजून घ्यायचे आणि हे शिजवलेलं जे चण्याचं पाणी असतं ना तेच आपण रश्श्याला वापरणार. खूप छान चव येते मग रश्श्याला. तर इकडे मस्त चणे शिजून घेतलेत. खोबरं, कोथिंबीर, लसूण, शेंगदाणे, हिरव्या मिरच्या इकडे वापरल्या झणझणीत अशा, आणि सुकं खोबऱ्याचा कीस, शेंगदाणे, लसूण ह्याचं सगळं आता वाटण करून घ्यायचं. थोडंसं पाणी टाकून ह्याचं वाटण करून घ्यायचं. मस्त असा गावरान हिरवा मसाला हा काढायचा. इकडे बघू शकता कढाईमध्ये तेल तापत ठेवायचं आणि कांदा टमाटर बारीक चिरून याच्यामध्ये परतून घ्यायचं. थोडंसं कांदा टमाटर परतून झालं की वाटलेला मसाला याच्यामध्ये टाकून घ्यायचा आणि स्लो गॅस ठेवायचा, मीडियम गॅस, आणि हा मसाला एकजीव करून घ्यायचा. थोडासा हा मसाला परतून झाला की याच्यामध्ये 1 चमचा हळद टाकायची, थोडासा धना पावडर टाकायचा, थोडा गरम मसाला टाकायचा आणि परत एकदा मिक्स करून घ्यायचं. स्लो गॅसच ठेवायचं. शिजवलेल्या चण्याचं पाणी थोडं थोडं टाकून मस्त हा मसाला परतून घ्या. तेल सुटेपर्यंत छानपैकी हा मसाला असा परतून घ्या. पाहू शकता तुम्ही मस्त असा हा गावरान मसाला तयार होतो. तर आता हा मसाला जरा वेळ थोडा परतून झाला, झाकण ठेवून याला परतून घ्यायचं तेल सुटेपर्यंत. मग आपण जे चणे शिजून घेतले ना ते पाण्यासोबतच ह्याच्यात टाकायचे. म्हणजे जे शिजवलेलं पाणी असतं बघा त्यासोबतच टाकायचं. हे बघा मी चणे पाण्यासोबत टाकून घेतलेले आहे आणि व्यवस्थित आता मिक्स करून घेऊया. बघा हे किती मस्त गावरान असा हा झणझणीत मसाल्याचं कालवण आता तयार होणार आहे. त्यासाठी वरून थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं, मिक्स करायचं. गरमागरम ज्वारीच्या भाकरीसोबत खूप मस्त लागते. अशी उकळी येऊन द्यायची 1-2 मिनटं आणि मग गरमागरम प्लेटमध्ये याला सर्व करायचं. तसं झणझणीत गावरान चना मसाला नक्की करून बघा. सगळेजण आवडीने खातील आणि तोंडाची चव वाढेल. तर मला हा भातासोबत खूप आवडतो. हे असं गरमागरम तयार करायचा आणि सगळ्यांनी बघा आवडीने खातील. तर आणि राईस असं ना गरमागरम जर राईस असेल ना तर बस असं राईसवर गरमागरम टाका आणि मस्त याचा आस्वाद घ्या. पहिल्याच घासामध्ये तुम्हाला याची चव इतकी झणझणीत आणि मस्त वाटत ना, भारी वाटतो खायला. नक्की करून बघा आणि चॅनलवर ना अशीच रेसिपी बघण्यासाठी सबस्क्राईबर करा. आणि हो, हा चना मसाला तर एकदा नक्की करून बघा.